कांदिवली, नवी मुंबई, पुण्यामध्ये सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर, नागपूरमध्ये सुद्धा सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मुंबईत कांदिवलीमध्ये सलग 5व्या दिवशी सिलेंडरसाठी रांग। चारकोप गावात अजूनही सिलेंडरसाठी लोकांची गर्दी होते। चारकोपमध्ये अर्धा किलोमीटर लांब रांग लागली आहे। फक्त आमच्या 10-12 सोसायटीमध्ये समोरच्या लाईनमध्ये येतं। आमच्या सेम रोडमध्ये समोरच्या वाल्यांना महानगर गॅस आलेला आहे, त्यांना काहीच त्रास नाही। गॅसवाले काय सांगतात, आज तुम्हाला देणार, तुम्हाला असं वाटतं? नाही, ते म्हणतात नंबर आला की तुम्हाला मिळणार, नाही तर परत जावं लागणार ना। तो गेले तर चक्कर वगैरे येणार, सगळंच होणार आहे। काय करणार आता, सिलेंडर संपल्यावर यावंच लागणार, घरात कोण नाही तर। किती वाजल्यापासून तुम्ही इथे आलेत? 10 वाजला आले। 10 वाजता तुम्ही? हा, आम्हाला दोघांना शुगर, बीपी सगळंच आहे। नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये आजही गॅस एजन्सी कार्यालयासमोर सिलेंडरसाठी रांग लागली होती। सानपाड्यामध्ये लोक पहाटेपासून रांग लावून आहेत। मी सध्या नवी मुंबईतील सानपाडा या परिसरात आहे। आपण पाहतोय की ज्या ठिकाणी या सिलेंडरच्या रांगा लागलेल्या आहेत त्या ठिकाणी एक गॅस एजन्सी आहे। गॅस मिळवण्यासाठी सध्या नवी मुंबईकडे मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या आलेले आहेत। आपण पाहतोय की चक्क एक नव्हे तर कमीत कमी 4 किलोमीटर पर्यंतच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या या ठिकाणी लागल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। पुण्यात 5व्या दिवशीही सिलेंडरसाठी नागरिकांची रांग। सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक सिंहगड रोडवर सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। सध्या आपण पाहतोय की सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत, कारण अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे। खरं तर प्रशासनानं सांगितलेलं आहे की गॅस सिलेंडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती, मुबलक प्रमाणावरती जे आहे ते उपलब्ध आहेत। मात्र आपण पाहतोय की गॅस सेंटरच्या बाहेर या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। सलग 5व्या दिवसापासून नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत। नागरिकांमध्ये संभ्रम आहे, गॅस सिलेंडर जो आहे तो वेळेत मिळावा, घरगुती गॅस संपला तर करायचं काय, हा खरं तर प्रश्न जो आहे तो नागरिकांसमोर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्येही सिलेंडरसाठी नागरिकांनी रांग लावली आहे। गॅस एजन्सीचं कार्यालय उघडण्याआधीच नागरिक सिलेंडर घेऊन रांगेत आहेत। तब्बल 150 ग्राहक सिलेंडरसाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर उभे आहेत। आता मी राजनगाव येथील HP गॅस एजन्सी समोर आहे। आपण बघतोय ही गॅस एजन्सी जी आहे ती अजून उघडलेली नाहीये। मात्र असं असलं तरी सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर अशा पद्धतीनं लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यातील जे आहे ते अनेक नागरिक अगदी पहाटेच या ठिकाणी आले आहेत। नागपूरमधील कोराडी भागात गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच लोक रांग लावून उभे आहेत। ऑनलाईन बुकिंग होत नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे। सध्या आहे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या कोराडीमध्ये। शहरामध्ये तर रांगा आहेच, परंतु ग्रामीण भागातही लोक जे आहे ते पहाटेपासून गॅस गोडाऊनच्या बाहेर रांगेत लागून आहेत। सिलेंडर का 4 बजे से आके हम लोग लाइन में मर रहे हैं और वो लोग इधर किसको दे रहे हैं अंदर से। हाँ, क्यों दे रहे हैं, कहाँ गए सिलेंडर।